दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कथित गो खनिज उत्खननामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या काही वाहनांवर नोंदणी क्रमांक नसल्याचे समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार धरण परिसरातून दिवस रात्र मोठ्या प्रमाणात गो खनिज आणि मुरुमाची वाहतूक सुरू असून अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे गावातील रस्ते अक्षरशः उकडून निघाले। अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। वाहनांमधून उठणाऱ्या धुळीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरातील द्राक्ष बागा आणि शेतीचेही मोठे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आलाय। ग्रामस्थ योगेश खानवे यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। गावातील रस्त्यांवर शाळकरी मुलांची मोठी वर्दळ असताना भरधाव अवजड वाहनांमुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलंय। तर संजय बोराडे यांनी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांद्वारे सर्रास वाहतूक होत असल्याचा आरोप करत संबंधित विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। ग्रामस्थांचा सवाल आहे की जर उत्खनन आणि वाहतूक सर्व नियम आणि परवानग्यानुसार सुरू असेल तर नंबर प्लेट विना वाहने रस्त्यावर कशी धावत आहेत? महसूल, खनिकर्म, पोलीस आणि आरटीओ विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। या प्रकरणाची तातडीनं सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत असून ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या तयारीत आहेत। प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। पिंपळनारे धरण परिसरातील हे कथित उत्खनन नेमके नियमांनुसार आहे की मोठ्या गैरव्यवहाराचे संकेत देत आहेत, याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। माझे नाव योगेश गोपाळ खांडवे। हा जो दिसतो पिंपळनारे डॅम आहे, या डॅम वरती ना रोज मुरुमाच्या गाड्या चालू भरता आणि रस्त्यावर सगळे खड्डे पडून राहिले। आमचा दिवस समोर द्राक्ष बाग आहे, तर द्राक्ष बागात कमीत कमी उत्पन्न आहे 10 लाख रुपये। तर कमीत कमी आम्हाला दरवर्षी पडतो कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये आमचा लॉस होऊन राहिला। आणि वरून जे शाळेत पोरं येते ना, त्या आडवे पिडवे येते, रस्त्याला एवढले खड्डे, गुडी आवडले खड्डे। तक्रार म्हणजे ते डायरेक्ट घाबरतीच नाही कोणाला, असा विषय ते म्हणते आम्हाला हप्ते चालू काय करून घ्या, असं गाड्या आपल्याला आयडिया नाही कोणाच्या, पण ते त्रास होऊ राहिला। ते बंद झालं पाहिजे, रस्ते करून द्या, हायवेवाला सांगा असं डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण करून द्या। ते धूळ उडते, त्रास होतो लहान लहान पोरांना। डांबरीकरण करून द्या आणि तुम्ही वापरा गाड्या का वापरायच्या त्या। हे 2 महिना पण चालू। हे बघा द्राक्ष बाग आहे, या बागेत कमीत कमी रोज कमीत कमी 50 गाड्या जाते हायवा। हे सगळ्या धूळ सगळे उडते, रस्ते सगळे खराब झाले, परत भर खड्डे पडले। या बागाला काय उत्पन्न येईल सांगा बरं? दरवर्षी ते 7-8 लाख रुपये उत्पन्न व्हायचं। एवढे पावडर मारतो, लहान लहान पोरं आमचे पावडर मारत, येतं काय करायचं? या बागाचे कमीत कमी 10 लाख रुपये उत्पन्न, कमीत कमी 5 लाख रुपये दरवर्षी होते। दरवर्षी दुष्काळ 5 लाख रुपये आमचं। रस्त्याने गाड्या चालल्यानंतर धूळ उडती, ते पाणी पाणी मारते नाही रस्ता। आमचं म्हणणं एकच आहे, मेन गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत करते काय? ग्रामपंचायतीने दखल केली पाहिजे। ग्रामपंचायत काय करते नेमकी? यांनी हे काम केलं पाहिजे। ग्रामपंचायतीचं काम आहे हे रस्ता गातून या गाड्या जाऊन देतात। ग्रामपंचायत कुठे गेली? आज शनिवार आहे, कामकाज बंद आहे म्हणते ना ग्रामपंचायत, मग गाड्या कशा काय आल्या? गाड्या आल्या कशा काय? हे जे साहेबराव आहे ना, बालेराव बिलेराव आहे ना, हप्ते चालू आहे, हे कशा काय गाड्या चालू आहे कळत नाही का? बिगर नंबर प्लेटच्या हप्ते चालू आहे का? पैसे घ्या गाड्या चालू आहे, म्हणजे सगळे अनलिगली काम चालू ना हो, लिगली काहीच नाही ना हो। आमचा गरीब शेतकरी मरतो ना यांच्या पायी। मला सांगा बागात काय आहे का नाही? मला सांगा एवढं दरदरीत एवढं नुकसान 2000 रुपयाच्या पावडर मारण्याचं धूळ उडते, काय करायचं त्याला? हे सगळं प्रश्न आहे ग्रामपंचायत। एकच मला बोलत ग्रामपंचायत करते काय? ग्रामपंचायतीने मुद्दा घेतला पाहिजे, लक्ष टाकलं पाहिजे। माझे नाव योगेश सोमनाथ बोराडे। विषय असा आहे का एक गावच्या गाड्या नाही, सर्व गावच्या गाड्या आहे, बरोबर ना? तर इतका त्रास देता का अधिकारी बिधिकारी सगळे मॅनेज आहे, असा विषय होतो। रस्त्यावर येता जाता अडचणी याच गाड्या बंद झाल्या पाहिजे। आमच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहे, घरात सगळे अंगणवाट्या सगळी मातीच माती, घरात सुद्धा माती, खड्डे कुठे बुजून द्यायला पाहिजे, राहायला पाहिजे। तसंच आम्ही ना कांबळे साहेबांना सुद्धा निवेदन देणार आहे भाऊ असं। माझं नाव उत्तम रंगनाथ कांदवे। इथून या गावातून जवळजवळ 10-15 हायवा रोज दिवसामध्ये 25 ट्रिप होत्या एक गाडी। आम्हाला तिच्यापासून हे आमच्या जनावराला घास आहे, वैरणीचा, आणि वरती गिलके घेवडा आहे,
एवढ्याची सर्व नुकसान होऊन राहिली गेली, त्यांची नुकसान होती. लहान लहान मुलं आहे त्यांच्यावाला सगळा त्रास होऊन जातो ते करू सरी. घरात सगळं धुळे येते ते करताना रोडवर घर आहे आमच्यावालं. पर्शन आमची अशी मागणी आहे, गाड्यांनी निदान रोजची रोज पाणी मारायला पाहिजे किंवा निदान बंद करायला पाहिजे ते करून. डांबरी करायला पाहिजे त्यांनी.